नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत लोंढे आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 13 फेब्रुवारी 2026 वार शुक्रवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये चढ-उतार आपल्याला पाहायला होते। काही फुलांचे दर जे कमी झालेले पाहायला होतात, काही फुलांच्या दरामध्ये मागणी वाढण्याचा परिणाम देखील आपल्याला फुलांच्या दरावरती आज पुन्हा एकदा पाहायला होते। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला होतील। सुटपणची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपणचे दर जे आहेत साधारणतः 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते। चिक्कूची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कूचे दर जे होते साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील चिक्कूसाठी दर पाहायला होते। अंजीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पाहायला होता। चमेली बोरांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 25 रुपयापासून देखील चमेली बोरांसाठी दर पाहायला होते। उमरान बोरांची देखील आवक मोठ्या प्रमाणावर पाहायला होते। चांगल्या मालासाठी 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे होते साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होते। आवक देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला होते। त्याचबरोबर दर ही थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात। खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे होते साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पाहायला होते। कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला होतात। संत्रीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः दर जे ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलके माल जे ते 40 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला संत्रीसाठी दर पाहायला होते। मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीचे दर जे आहेत 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला नवीन बारासाठी मोसंबीसाठी पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर जुने बार जे आहेत मार्केटमध्ये कमी झाल्याचे पाहायला मिळते। त्याचबरोबर नवीन बारासाठी थोडीफार मागणी देखील आपल्याला पाहायला मिळते, परंतु दरामध्ये आपल्याला नवीन बारासाठी घसरण पाहायला मिळते। डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 320 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 140 ते 150 रुपयापासून देखील डाळिंबसाठी दर पाहायला होते। लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणावरती लिंबांची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दरावरती देखील आज वाढ या ठिकाणी आपल्याला लिंबांसाठी पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर लिंबांसाठी पाहायला होते। हलके माल जे ते 25 ते 30 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होते। पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूचे साधारणतः दर जे आहे 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहेत 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर एका दुसऱ्या वक्कलसाठी पाहायला होते। सरासरी जर मार्केटमध्ये पाहिलं तर 5 ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला टोमॅटोची मोठ्या प्रमाणावरती विक्री होताना पाहायला होते। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलके माल जे ते 30 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। पापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पापडासाठी साधारणतः 15 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील पापडासाठी दर पाहायला होते। रताळ्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यासाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील रताळ्यासाठी दर पाहायला होतात। काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी साधारणतः 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। त्याचबरोबर हिरव्या काकडीचे दरही 14 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। त्याचबरोबर पांढऱ्या चायना काकडीच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होते। पांढरी चायना काकडीचे दर जे ते 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला होतात।
कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील कारल्याचे दर पाहायला होतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला होते. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 45 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला होतात. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होता. हलके माल जे आहे 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. काळ्या भारताची वांग्याची क्वालिटीनुसार 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला होते. बेलची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये बेलसाठी साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील बेलसाठी दर पाहायला होते. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर जे आहेत साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 8 ते 9 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला होते. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला होते. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला होते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जे आहे 50 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. हलके माल त्याचबरोबर खिडक्या आल्यासाठी साधारणतः 30 रुपयापासून ते चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चंगी दर आपल्याला आल्यासाठी पाहायला होते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते. मेथीची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे दरामध्ये घसरण आज पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 8 रुपयापर्यंत उच्चंगी दर मेथीसाठी पाहायला होते. हलकी माल येते 3 ते 4 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला होते. कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे 12 ते 13 रुपयापर्यंत आपल्याला गावरान कोथिंबीरचे दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील गावरान कोथिंबीरचे दर पाहायला होतात. त्याचबरोबर विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः 7 ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला होतात. वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत वाटाण्यासाठी दर पाहायला होता. हलक्या माल 20 ते 22 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते. तळेगाव बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यांसाठी साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 12 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील बटाट्यांसाठी दर पाहायला होते. आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये थोडासा आज बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला होते. आज कांद्यासाठी साधारणतः 100 गाड्यांची आवक झालेली पाहायला होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला स्थिर असलेली पाहायला होतात. चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये 14 रुपयापर्यंत उच्चंगी दर नवीन कलर असलेल्या कांद्यासाठी उच्चंगी दर पाहायला होते. त्याचबरोबर सरासरी मार्केटमध्ये जर पाहिलं तर कांद्यांचे दर जे आहे 10 ते 12 रुपयाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावरती विक्री होताना पाहायला होते. लहान साईज मध्ये आहे ते साधारणतः 6 ते 7 रुपयापासून देखील चिंगडी कांद्यासाठी दर पाहायला होते. आवक वाढलेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील स्थिरता कायम पाहायला होते. झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. त्याचबरोबर लाल झेंडूचे दर जे आहेत ते साधारणतः 55 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. हलके माल जे येते 25 ते 30 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होते. शेवंतीची क्वालिटी नुसार दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होते. चांगल्या मालासाठी 120 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला होतात. तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 120 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. हलके माल जे येते 50 ते 60 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. अष्टरची क्वालिटीनुसार चांगल्या नंबर टॉप क्वालिटीमध्ये 160 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील अष्टरसाठी दर पाहायला मिळतात. बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. हलके माल जे येते 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला बिजलीसाठी दर पाहायला होतात. पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी साधारणतः 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. हलके माल जे येते लहान साईज मध्ये 1 ते 1.5 रुपयापासून देखील आपल्याला पासलीसाठी दर पाहायला होते.
पिंगडीची तसेच लिवडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडीची लिवडी 70 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 50 ते 40 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील सनफ्लॉवरचे दर पाहायला मिळतात. डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. क्वालिटीनुसार दरामध्ये घसरण होताना पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये कलर तसेच लाल डच गुलाबसाठी साधारणतः 320 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल येते 150 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात.